आज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडत आहे। एकूण 17 उमेदवार या निवडणुकी प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते। त्यामध्ये 6 जागेवर बिनविरोध निवडणूक झालेली आहे आणि आज उर्वरित 11 जागेवरती मात्र आज निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळते। आज छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून 8 वाजेपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलिसांनी मात्र मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अलर्ट मोडवर असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि या ठिकाणी प्रक्रिया जी आहे आता सुरळीत पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आज राज्यामध्ये जर पाहिलं आपण तर एकूण 17 उमेदवार होते, त्यामध्ये 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि एकूण 11 उमेदवारांची आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या मतदारसंघ या मतदानमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण मतदार हे 637 मतदार आहे आणि एकूण मतदान केंद्र 13 आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं तर निवडणूक लढणारे उमेदवार जे आहेत तर गणेश कौतिकराव लोखंडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवार लढत आहेत। त्यानंतर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडून सुहास त्र्यंबक शिरसाट हे या निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार असणार आहेत आणि एमआयएम ने देखील या ठिकाणी उमेदवार उभा केला। इसाक खान संधू खान हे एमआयएम चे उमेदवार आहेत। त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर एकूणच या मतदान प्रक्रियामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या एकूण 13 मतदान केंद्रावरती हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि मतमोजणी जी आहे तर 22 जुलैला होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। यामुळे मोठी उत्सुकता देखील या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणी मात्र मतदान प्रक्रिया जी आहे तर सुरळीत चालू असल्याने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता छत्रपती संभाजीनगर जालना हा मतदारसंघ मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र यावेळेस भारतीय जनता पार्टीने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला आहे। मात्र या लढतीमध्ये कोण विजय होतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। संजय आहेर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर।